पानगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जयसिंगराव पांडुरंग देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे। मावळते सरपंच दयानंद गाडे यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते। 2022 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राऊत गटाने 11 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते, तर सोपल गटाला केवळ 4 जागा मिळाल्या होत्या। सरपंचपदासाठी राऊत गटाच्या उमेदवारांनी पहिल्या 2 वर्षांसाठी दयानंद गाडे यांची निवड केली होती। त्यांच्या कार्यकाळानंतर त्यांनी राजीनामा दिला, ज्यामुळे सरपंचपद रिक्त झाले। जयसिंगराव देशमुख यांचा सरपंचपदाचा कार्यकाल 2 वर्षांचा असेल, तर त्यानंतरचे शेवटचे वर्ष माजी उपसरपंच अंकुश मोरे यांना मिळणार आहे। जयसिंगराव देशमुख यांचा राजकारणात प्रदीर्घ अनुभव आहे। ते गेल्या 46 वर्षांपासून गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर सक्रिय असून, यापूर्वी झेडपी सदस्यपदाचीही जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे। त्यांच्या या अनुभवाचा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे। सरपंच निवडीच्या वेळी उपसरपंच नंदकुमार काळे, माजी सरपंच दयानंद गाडे, सदा गाडे, मनोज पाटील, सुधीर काळे, सखुबाई गुजले, अंकुश मोरे, दत्तात्रय मोरे, बबन काका पाटील, बाबा कप्स, धनुबप्पा मोरे, विकास देशमुख, रवी देशमुख तसेच सदस्य नंदा मोरे, शोभा कप्स, विद्या ढेरे, श्रद्धा मोरे, पद्मजा कानगोडे आणि जयश्री जाधव उपस्थित होते। निवड झाल्यानंतर आमदार राजेंद्र राऊत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत यांनी जयसिंगराव देशमुख यांचे अभिनंदन केले। उपस्थित सर्वांना एक आंब्याचे रोप देऊन सन्मान करण्यात आला। निवडीच्या वेळी अध्यासी अधिकारी म्हणून सर्कल अधिकारी ढोणे यांनी जबाबदारी सांभाळली, सहाय्यक म्हणून तलाठी सचिन बोडगे आणि ग्रामविकास अधिकारी कल्याण काशीद यांनी काम पाहिले। बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित घाडगे आणि चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। नवनियुक्त सरपंच जयसिंगराव देशमुख यांचे भविष्यातील कार्यगौरव आणि गावाच्या विकासातील योगदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जयसिंगराव पांडुरंग देशमुख, राहणार पानगाव, तालुका बार्शी। मी जवळजवळ 1978 पासून ग्रामपंचायत सदस्य आहे आणि गावच्या सर्वसामान्य जनतेच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या पूर्ण मला ज्ञात आहेत आणि सर्वसामान्य जनतेला लाईट, पाणी, रस्ते या जी काही सुविधा आहेत, कारण आमच्या गावाला पूर्वी फार पाण्याची टंचाई होती, परंतु सध्या माननीय आमदार राजभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली आमच्या गावाला जलजीवन मधून पाणी पुरवठ्याची योजना 4.5 कोटी योजना मंजूर झालेली आहे आणि ती लवकरच प्रगतीपथावर आहे आणि लवकरच काम पूर्ण होऊन गाव पूर्ण पाणीमय होणार आहे। तसंच जी शेतीला पाणी, कारण आमचा भाग म्हणजे दुष्काळी भाग आहे, पावसाचं प्रमाण कधी कमी कधी जास्त असं होतं, परंतु नमस्कार, मी दयानंद भाऊ गाडे, सरपंच पानगाव। मी 17/8/2022 रोजी सरपंच पदाचा चार्ज घेतला, माझी निवड झाली आणि आदरणीय माझे नेते बार्शी तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजाभाऊ राऊत आमचे ग्रामपंचायतीचे 15 सदस्यापैकी 11 सदस्य निवडून येऊन आम्ही पानगाव ग्रामपंचायत बहुमत सिद्ध करून दाखवलं आणि माझी 17/8/2022 रोजी ग्रामपंचायत पदी निवड झाली आणि 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मी जवळजवळ पानगाव मध्ये रस्ते, गटारे, पुन्हा ज्योतिबाबाचा तलाव, साठवण तलाव, जवळजवळ 13 कोटीची कामं आजपर्यंतच्या इतिहासात आम्ही पानगाव मध्ये केलेले आहेत आणि आज आदरणीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक जयसिंगराव देशमुख उर्फ नंदा काका यांची आज बिनविरोध निवड करून मला जे 15 सदस्य आहेत त्यांनी मला सुद्धा भरपूर साथ दिलेली आहे आणि आमची नंदा काका देशमुख यांची बिनविरोध निवड केलेली आहे। ही आज मी सर्वांच्या वतीने गावकऱ्यांमध्ये मी त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो।